मग मी वेगळ्या भाषेत काय सांगितलं की गावागावात भीमा कोरेगावप्रमाणे दंगली व्हाव्यात, आंदोलनं व्हावीत, संघर्ष व्हावा आणि हे राज्य अस्थिर व्हावं यासाठी मंत्रिमंडळातल्याच काही शक्ती पडद्याआडून काम करतात. हे फडणवीसांना माहिती आहे. फडणवीसांनी आपल्या घरामध्येच आग लावली आहे, शिवसेना फोडून, आम्हाला फोडून. त्यांना आता कळेल की त्याने किती मोठा गोंधळ या राज्यामध्ये घालून ठेवलेला आहे आणि स्वतःच्या बुडाला कशी आग लावून घेतलेली आहे. नाही, पण मंत्रिमंडळातल्या काही शक्ती आहेत असं म्हणतात तुम्ही, तर त्या त्यांच्या पक्षातल्या आहेत की त्यांच्या मित्र पक्षातल्या? नक्कीच त्यांच्या मित्रपक्षातल्या आहेत, नक्कीच. त्यांच्या पक्षामध्ये थेट नाव घेऊ शकता? मी घेईन ना नाव. आणि नाव घ्यायला कशाला पाहिजे? नाव कशाला घ्यायला पाहिजे? अजिबात नाही. या आंदोलनाच्या आडून काही लोक आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा जर प्रयत्न करत असतील, न्यायालयानं ते सुद्धा गांभीर्यपूर्वक पाहावं लागेल आणि सरकारनं खास करून अमित शहानी पाहावं लागेल. कारण अमित शहांच्या पाठिंब्याशिवाय ती व्यक्ती हे सगळं करू शकत नाही. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी दिल्लीतल्या भाजपातून एक मोठा गट प्रयत्न करतो.